आपण पापलेट आता घेतलेले आहेत. हयते इथे देवा बारके 7 पीस असत ना, हयते देवा. तर हे 1000 7 पीस आता आपण पापलेट घेतलेले आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. तर आता जसं तुम्ही बघितलात, आपण पापलेट घेऊन आलेलो आहोत, म्हणजे सकाळीच घेऊन आलेलो. तर आज आहे रविवार आणि रविवार प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी चमचमीत खावं. तर आईला सांगितलं की आई रात्री ना काहीतरी मस्त चमचमीत कर. तर त्यासाठी तिला आता पापलेट आणून दिलेले आहेत. मी आता आलो आहे बागेतनं. ती म्हणाली ठीक आहे, तर काहीतरी मस्त अशी रेसिपी ती करणार आहे. ह्या रेसिपीचं सगळ्यात इम्पॉर्टंट जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे पापलेट. आणि ह्याच्या अगोदरचा आपला जो माशाचा व्हिडिओ आहे, जिथे आपण मालवण बंदरावर जाऊन मासे विकत घेतले होते, त्याला सर्वात जास्त व्ह्यूज आले. तुम्ही अजून बघितले नसतील, इथे आय लिंकवर मी तुम्हाला त्याचं लिंक देतो. तो व्हिडिओ नक्की पहा. खात्री आहे की तो व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आपला आजचा जो व्हिडिओ आहे ना, ते एक युनिक रेसिपी आहे. ती रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करायची आहे. भूक पण प्रचंड लागलेली आहे, तर पटकन किचनमध्ये जाऊया आणि या रेसिपीला सुरुवात करूया. चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या किचनमध्ये. तर ती पापलेट वगैरे घेऊन बसलेली आहे. तर पटकन तिला विचारूया की रेसिपी किंवा आज आपण काय बनवणार आहोत. तर मम्मी, आज आपण काय बनवणार आहोत? आपण बनवतो आहे आतमध्ये ग्रीन चटणी भरून फ्राय पापलेट. अच्छा, ओके. तर आता आपण इकडे पापलेट घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पापलेट आता आपण क्लीन करणार आहे, बरोबर? तर नॉर्मल जसं आपण पापलेट क्लीन करतो तसंच करायचं आहे का हे क्लीन? हो, जवळजवळ तसंच म्हटलं तरी चालेल. ह्याला आपण नॉर्मल जसे स्लिट मारतो तसे मारणार नाही काय पापलेटला? मारणार आहे, तर ते तर मारलेच पाहिजे. अच्छा, मग हे आता आपण स्टफ पापलेट करतोय, त्यामुळे ह्याला आपण ह्या प्रकारे कट करतोय काय? हो हो हो, कारण ह्यामध्ये आपल्याला आपली चटणी ग्रीनवाली भरायची आहे. ओके. त्यासाठी तर मित्रांनो, तुम्ही आता इथे बघताय की पापलेट आपण युजली जसं फ्राय फिशसाठी कट करतो, क्लीन करतो आणि वरून मग त्याला स्लिट मारतो, तर तसं न करता अगोदर त्याचं म्हणजे एक असं लेअर आतून कट करते ती आणि मग म्हणते की नंतर वरून आपण त्याला स्लिट पण मारणार. हे काहीतरी नवीन आहे तुमच्यासाठी. जर असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की हे असं पहिल्यांदाच बघत आहात. तर असं जर आपण जर जे कटिंगवाले फिश मार्केटला असतात त्यांना जर विचारलं आपण की आम्हाला स्टफ पापलेट करायचं आहे, तर कटिंग करून देते, अशी कटिंग करून देतात? फक्त एवढीच देतात. अच्छा, हे करून वरचे स्लिट ते मारत नाहीत? मारत नाही. अच्छा, तर ते आपण कोणीच मारून घेत नाही. आपण ते पण मारणार आहोत. ओके. मग ह्याच्यामध्ये आपण फक्त ग्रीन चटणी नाही वापरणार आहे, पण काहीतरी वेगळं पण ह्याच्यामध्ये करणार आहे आपण. आपल्या पापलेट म्हणजे मच्छी फ्रायचा मसाला पण अच्छा, लावणार आहोत. ओके ओके. म्हणजे फक्त ग्रीन आपण करणार नाही आहोत, पण काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये एक फिश फ्राय मसाला जो आपला आहे तो पण त्याच्यामध्ये वापरणार आहे. आपण ह्याप्रमाणे पापलेट नीट करून साफ करून घेतलेलं आहे आणि असं पोटाकडनं पूर्ण ओपन ठेवलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण जी ग्रीन चटणी बनवणार आहोत ती भरणार आहोत. अच्छा, आणि त्या स्लिटमध्ये आपली एक रेड जी फिश फ्रायची चटणी आहे ती आपण टाकणार. फ्राय फिशची आपली जी मसाला आहे ना, तो बरोबर, आपण भरणार आहोत. ओके, लावणार आहे. तर अशा प्रकारे तो पापलेट आपल्याला क्लीन करायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. पूर्ण कट कुठेच करायचं नाही आहे, त्याचे 2 तुकडे 3 तुकडे असे झालेच नाही पाहिजे. आता आईने दाखवलं तसं आपण कट केलेलं आहे. आता बाकी पापलेट आपण पटकन आम्ही अशा प्रकारे कट करून घेतो आणि मग वळतो आपल्या मेन जी रेसिपी आहे, चटणी आपण जी बनवणार आहोत त्याला लावायला, त्याच्याकडे आता आपण वळणार आहोत. तर मित्रांनो, इथे आता चटणीची तयारी झालेली आहे आणि पापलेट पण आपण कट करून घेतलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण पापलेटला मीठ लावून घेणार आहोत. तर आता मम्मी पापलेटला मीठ लावणार आहे. आता आपण जे चटणी करणार आहे ग्रीन, त्यासाठी आपण आता काय काय इथे घेतलेलं आहे? हे बघ, कोथिंबीर घेतली आहे आपण ओके चटणीसाठी. ओके. आणि लसूण. ओके.
एवढी. ओके. ह्या ओल्या मिरच्या, ह्या ओल्या मिरच्या ओके. चटणीच्या, ही 2-3 त्रिफळं ओके. आणि हे नारळाचं खोबरं. ओके. एक साधारण म्हणजे आता आपल्याला एक समज 4 पापलेटं बनवायची असतील तर एक अर्धा जुडी कोथिंबीर लागते आपल्याला. नाही नाही नाही, मूठभर म्हणजे जवळपास आपल्याला. हां अशी. आता ओके, म्हणजे साधारण जवळपास अंदाजाने तुम्ही म्हणू शकता की आपल्याला कोथिंबीर एक मूठभर लागणार आहे. थोडंसं एवढं एक खोबरं लागणार आहे. कारण काय होतं माहिती आहे की आत्ताचे जे फूड ब्लॉगर्स वगैरे जे आहेत ते हे वापरतात की बाबा 1 टेबलस्पून 2 टेबलस्पून 1 कप 2 कप्स. पण जे माझी आई आहे, माझी आजी होती, त्यांना कधीही प्रमाण चमच्यामध्ये कळलं नाही. त्यांना ते हाताचा जो एक अंदाज बसला होता, ती बरीच वर्ष त्या हाताच्या अंदाजावरनंच जेवण बनवत आहेत. आणि जेव्हा आम्हालाही त्यांनी हे पूर्ण रेसिपी शिकवल्या तेव्हा आता आमच्याही मनामध्ये तो हाताचाच अंदाज बसला आहे. कोणी सांगेल की बाबा 1 चमचा मीठ टाकायचं आहे तर ते जमत नाही. पण हाताने जेव्हा मीठ आम्ही टाकतो तेव्हा आपल्याला कळतं की किती आपण ते आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. ओके, तर आता आपण पुढे त्या ह्याच्यामध्ये काय टाकणार आहोत आपल्या मिक्सरमध्ये? हळद. ओके, ठीक आहे. साधारण एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा नाही, पाव चमचा हळद. ओके. आणि अर्धा चमचा धणे पावडर. धणे पावडर. आणि आता मीठ टाकणार. अच्छा, मग आपण मच्छीलाही मीठ लावून घेतलं आणि चटणीसाठीही वेगळं आपण थोडंसं मीठ एक अंदाजाप्रमाणे घालायचं आहे. आता झालं. आता आपण पिळणार आहोत त्यासाठी लिंबू. ओके. आपण अगोदर अर्धच लिंबू पिळून घेऊया. ओके. चटणी कशी आंबट होते त्याप्रमाणे लिंबू किती आहे ते पाहायचं आणि लागलं तर पुन्हा थोडंसं पिळून घ्यायचं. ओके, म्हणजे थोडीशी ही अशी एक सार आंबट टेस्टवाली एक चटणी असणार आहे. अच्छा, आता मी हे ग्राइंडर मिक्सरला लावून घेते. ओके. हां, एक साधारण 1-2 चमचे म्हणजे ग्लासभर नाही, हां 1-2 टीस्पून हे आपल्याला पाणी वापरायचं. एक थोडं असं थिक, जी अशी पेस्ट नाही म्हणू शकत, थिक चटणीसारखा हा त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. तर आता आपण ही जी आपण बनवलेली चटणी आहे ती पॉम्फ्रेटमध्ये आपण स्टफ करून घेणार आहे. ती चटणी बघूनच म्हणजे असं तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि मी तर आता ती जेव्हा चटणी तयार झाली तेव्हा थोडीशी टेस्ट पण करून बघितली, कारण मीठ किंवा लिंबू काय त्याच्यामध्ये लागणार असं की नाही मी चेक केलं. ऑलरेडी तोंडाला पाणी सुटायला चालू झालं आहे. तर अशी नीट ही जी आपण चटणी बनवली आहे ना, ही नीट ही पोटाकडचे जे भाग आहेत आपले त्याच्यामध्ये आपल्याला ती स्टफ करायची आहे. वर जी आपण स्लिट मारली आहे ना त्याच्यामध्ये ती फिल करायची नाही आहे. त्याच्यामध्ये आपण वेगळा एक मसाला फिल करणार आहोत. तर मेन जो आपण मोठा जो कट केलेला आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ती चटणी जी आहे ती स्टफ करायची. तर आता आपण इकडे आणखीन एक मसाला जो आपण म्हणालो की आम्ही वापरणार आहोत, आपण वापरणार आहे, तर तो आता जे वरच्या स्लिटमध्ये आपण घालणार आहोत, बरोबर. तर तो आता मम्मी तयार करते आहे. तर हा मसाला मम्मी कुठला आहे आपण वापरला आहे? तो आपण आपल्या फ्राय पीसचा मसाला जो आहे ना, अच्छा, आपण घालणार आहोत. तर बेसिकली आपला चिरंजीवचा जो फ्राय फिश मसाला आहे तो आता आपण इथे वापरतोय आणि त्याच्यामध्ये हे आगळ मिक्स करतोय. तर हा मसाला तुम्हाला नीट म्हणजे हा पण एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी त्याची नसून थोडासा असा एक थिक चटणीसारखा मसाला असला पाहिजे. आणि हा जो मसाला आहे ना हा आपण त्या स्लिटमध्ये भरणार आहोत. वरचे जे उभे आपण स्लिट केलेले आहेत ना त्याच्यामध्ये आपण भरणार. म्हणजे नेहमीच्या पॉम्फ्रेटला आपण पापलेटला लावतो ना, हां सेम प्रकार लावायचा. ओके. तर हा दुसरा मसाला लागल्यानंतर ही अजून तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि आता असं झालं आहे की केव्हा हे एकदाचे मासे तळले जातात आणि खायला मिळत आहेत. हे बघा ना, म्हणजे त्याचा कलर मसाल्याचा एवढा अमेझिंग आलेला आहे, जो लाल कलर आहे, प्लस आतमध्ये त्याच्यामध्ये ग्रीन कलरची चटणी आहे. तर हा जो कॉम्बिनेशन आहे हा ना खरंच म्हणजे हे आधी आम्ही खाल्लेला आहे, बरीच वर्ष मम्मी हे बनवते आहे. पण हा जो कॉम्बिनेशनचा जो मसाला आहे तो बाहेर कधीच आम्हाला म्हणजे
कधी बघण्यात आला नव्हता. त्यामुळे मम्मीला म्हणालो आपण काहीतरी असं नवीन करूया आणि मम्मीने ही रेसिपी आजसाठी निवडली. तर जसं माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे तसं अजून आणखीन कोणाला व्ह्यूअर्सला होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की बाबा हो आमचंही तसंच झालेलं आहे. एवढं उत्कृष्ट ते दिसायलाही आहे आणि जे मसाल्यांचं दोन्ही मसाल्यांचा जो एक फ्रेग्रन्स आहे तोही म्हणजे लाजवाब यार. काय सांगू तुम्हाला, म्हणजे पटकन बनतं आहे आणि केव्हा खायला मिळते असं झालेलं आहे. तर इथे आता आपण का गॅसवर आपला पॅन घेऊन तेल गरम करायला ठेवूया, कारण आपल्याला हा फ्राय करायचा आहे आणि आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, आपण शॅलो फ्राय करतो. आपण युजली काय करतो की आपण जो आपल्याला मॅरिनेट केलेला फिश आहे तो तांदळाच्या पिठामध्ये डायरेक्टली कोट करतो. पण मम्मी काय करते की पिठामध्ये ना थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडरही घालते, ज्याच्यानी त्याचा कलर जो फिशचा आहे ना आणि एक म्हणजे कलर आणि टेक्स्चर हे एक चांगला येतो. तर हे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे. तर आता तवा आपला गरम झालेला आहे असं बाहेरच्या हाताने. आणि इकडे आपलं जे पीठ आहे तांदळाचं ज्याच्यात काश्मीरी मिरची पावडर मिक्स केली आहे तीही रेडी आहे. चांगल्या प्रकारे त्याला कोट करून घ्यायचं. तर हे केल्याने काय होतं की आतला जो आपला मसाला आहे ना तो जळणार नाही. तर ते नीट कोट झाला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आणि इथे ठेवायचं आणि हे मीडियम गॅसवर आपण आपले मासे नेहमी तळायचे. वाह, मासा आत गेल्यानंतर जो एक आता फ्रेग्रन्स आला आहे ना ते तुम्ही जेव्हा ही रेसिपी कराल तेव्हाच तुम्ही अनुभवू शकाल. दुसरा मासाही आता मम्मीने आत टाकला आहे. वाह. तर अशा प्रकारे हे शॅलो फ्राय होत आहेत. तर पटकन एक गमतीची गोष्ट मनात आली की जी पण आपली मराठी माणसं आहेत जे मासे खातात, तळलेले मासे खातात, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक असा फ्राईंग पॅन असतो जो फक्त मासे तळण्यासाठी वापरला जातो. तर हा जो फ्राईंग पॅन तुम्ही बघताय ना तो आमचा फ्राईंग पॅन आहे जो नेहमी फक्त आणि फक्त मासे तळण्यासाठीच वापरला जातो. तुमच्या घरातही असा फ्राईंग पॅन आहे का जो फक्त मासे तळण्यासाठी वापरला जातो? कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तर आपण बघूया की प्रत्येक मराठी माणसामध्ये हा एक साम्य आहे की नाही. इकडे जो आता पापलेट आहे तो आता आपण परतणार आहोत. त्याला आपल्याला अलगद असं परतायला लागणार, कारण त्याच्या आतमध्ये आपण मसाला भरलेला आहे आणि ते बऱ्यापैकी ओपन आहे. वाव, काय एक मस्त फ्राय झालेला कलर आलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता एक मस्त फ्राय झालेला इकडे कलर आहे, तुम्ही बघू शकता. तो एका बाजूने आता आपला पापलेट तयार झाला आहे आणि आता दुसरा पण पापलेट आता आपण टर्न करून. तर दोन्ही पापलेट आता आपण परतलेले आहेत आणि जसं जसं तो तयार होतो आहे तसं जसं त्याची जी फ्रेग्रन्स खुशबू जी आहे ती म्हणजे काय सांगू, शब्दात वर्णन करू शकत नाही. वाह मम्मी, ही रेसिपी तुला कोणी शिकवली? ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवली. म्हणजे मला माझ्या जसं आईने शिकवली तशी तुलाही तुझ्या आईने शिकवली. पण एवढी नाही शिकवली, त्याच्यामध्ये मी आणखीन चेंजेस करून मी आणखीन त्याच्यामध्ये वा. तर दोन्ही बाजूने आता आपला मासा रेडी झालेला आहे आणि त्याच्यातलं तेल थोडं आपण आता गाळून घेणार. आता आपलं मासा चपाती रेडी आहे. आता आई म्हणते जरा बाहेर आरामात बस आणि खा, पण आता अजिबात राहवतच नाही आहे. चपाती इथे तयार आहे. आता हा जो मासा आहे ना तुम्ही डाळ भाताबरोबर, पिठी भाताबरोबर किंवा नुसतं चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. मी आता तो खाणार आहे चपाती बरोबर, कारण मम्मी प्रॉन्स राईस आता बनवणार आहे. पण मला म्हणजे मी अक्षरशः अजिबात थांबूच शकत नाही प्रॉन्स राईस जेव्हा होईल तेव्हा. तर आता आपण ही टेस्ट करणार आहोत. तर टेस्ट करूया, थांबा. हे दिसायलाच एवढी लाजवाब दिसते आहे ना, काय सांगू मी तुम्हाला. हे बघा, आता हे जो एक लेअर आहे ह्याच्यामध्ये आपण लाल मसाला भरलेला आहे आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघाल, वाव, हा कम्प्लिटली जो ग्रीन चटणी आपण टाकलेली आहे ना ती दिसते.
ग्रीन चटणी पण आपण घेऊया थोडी. हे आता आपला घास आलेला आहे आणि सरळ जाणार आहे आपला. आउटस्टँडिंग, म्हणजे वा मम्मी, क्या बात आहे. तेच आहे समजा. एकदम अप्रतिम उत्कृष्ट. म्हणजे ह्याला वरचा जो म्हणजे एक असं म्हणजे आपण म्हणतो एक लेयर्ड टेस्ट आहे. सगळ्यात पहिला जो आपला लेयर येतो तो एक क्रिस्पी लेयर येतो. तांदळाचा जो पिठाचा आहे एक क्रिस्पी लेयर येतो. त्यानंतर जो लाल मसाला आपण यूज केलेला आहे, फिश फ्राय मसाला जो आपला आहे, त्याची एक टेस्ट येते. आणि मग जो स्पेशल ग्रीन चटणी जी केलेली आहे ज्याच्यामध्ये स्टफ केलेला आहे त्याचं एक टेस्ट येतो. आउटस्टँडिंग. म्हणजे खरंच काही म्हणजे तोडच नाही आहे ह्या गोष्टीला. बरीच वर्ष आम्ही मम्मीच्या हातचं हे फिश खातो आहे. आणखीन एक घास खाऊया आणि मग तुमच्याशी बोलूया. बरोबर आहे. तर मी हे फिश पटकन पस्त करतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही ट्राय करून बघणार आहात का? आणि जर ट्राय केलात तर नक्कीच आम्हाला कळवा की हे जे नवीन एक टाईप होतं ज्याच्यामध्ये ग्रीन आणि रेड हे दोन्ही आपण यूज केलं मसाला, हे तुम्हाला ही कल्पना ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली. आणि आमच्या आईला खूप खूप थँक्यू. आपल्या यूट्यूब चॅनलसाठी हा व्हिडिओ तुम्ही दिलात. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील का हेही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला पटकन हा मासा मी संपवतो. तर मी क्षितिज जुनारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवरनं पुन्हा भेटूया.